ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अभिवादन दौरा रद्द झालाय। बीडच्या मातोरी गावामध्ये दगडफेक झाली होती आणि त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे। तर जरांगेंचं मूळ गाव असलेल्या मातोरीमध्ये या दौऱ्याचं स्वागत करण्यासाठी काही लोक येत होते आणि त्यांच्यावर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा वाद चिघळण्याची शक्यता आहे। दरम्यान लक्ष्मण हाके यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती समोर येते। खबरदारी म्हणून त्यांचा दौराही रद्द झाल्याचं कळत आहे। तर लक्ष्मण हाके हे पुण्यात दाखल झाले। तर स्वतः लक्ष्मण हाके याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। हाके सर, तुम्ही मातोरी गावामध्ये जात होतात आणि त्यावेळेला दगडफेक झाल्याचं कळत आहे। जे लोक तुमच्या स्वागतासाठी येणार होते, नेमकं काय घडलं त्यावेळेला? हे बघा, ज्यावेळी दगडफेक झाली त्यावेळी आम्ही बीडमध्ये होतो आणि आम्ही रात्री 3 वाजता मातोरी गावामध्ये पोहोचलो। मातोरी गावाच्या बाजूच्या दोन्ही तिन्ही गावामध्ये आमच्या रात्री 3-4 वाजता सभा झाल्या। 5-5:30 वाजता पहाटे आम्ही भगवानगडावर पोहोचलो। भगवान बाबांना अभिवादन केलं। आम्ही कुठलाही दौरा रद्द वगैरे केलेला नाही। तर आम्ही मुंबईला हाकेजी, मग तुमचा पुढचा दौरा कसा असेल नेमका? पुढचा 5 दिवसानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना भेटी देणार आहोत। त्यामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं चौंडी असेल किंवा सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव असेल, पट्टणकडोलीचा बिरोबा असेल, आरेवाडीचा बिरुदेव असेल, त्याचबरोबर नरवीर राजा ओमाजी नायकांचं जन्मस्थळ भिवडी असेल, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुलेंचं कटकुण असेल, या ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत। तो 2-4 दिवसानंतर तो प्रोग्राम आहे। त्यामुळे असं काही नाहीये। रात्री आम्ही ही जी दगडफेक झालेली आहे तुमच्या समर्थकांवरती का झाली असावी, कोणी केली असावी, याविषयी काही तुमचा संशय आहे कोणावर? मातेरी गावामधले काही समाजकंटक, आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय आमच्या दौऱ्याला, गावोगाव ग्रामीण भागामधले लोक प्रत्येक चौकामध्ये आमचा जवळजवळ 6 ते 7 तास उशिरा दौरा आमचा झाला। आम्ही संध्याकाळी 7ला येणार होतो, परंतु आम्हाला रात्रीच्या 2-3 वाजल्या। तरी रात्री 2-3 वाजून सुद्धा लोक हजारोच्या संख्येने गावोगावी आमचं स्वागत करत होते। जेसीबी मधून, वाहनामधून आम्हाला प्रतिसाद देत होते। आणि हे माहोल, सगळं वातावरण बघून काही समाजकंटकांनी शेतामधून झाडाझुडपाच्या आडून येऊन वाहनावरती दगडफेक केली। अरे, ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही न्यायिक लढाई लढतोय, संविधानात्मक लढाई लढतोय। अशी लपून छपून झाडाझुडपाच्या आडून दगडफेक कोण करतं? ज्याला कोणाला लढायचंच आहे, आम्ही ओबीसी साठी लढत आहोत, आमने सामने या, आमची तयारी आहे त्या गोष्टीसाठी। मग हाकेजी, या प्रकरणामध्ये काही तक्रार दाखल झालेली आहे? कोणावर संशय व्यक्त करण्यात आलाय? तक्रारी दाखल झालेल्या आहेत। पोलीस डिपार्टमेंटला या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आहे आणि आमचे हजारो तरुण, आम्ही मग पुन्हा नंतर आम्ही 100, 200, 300 गाड्यांची रॅली घेऊन आम्ही वर भगवान बाबाच्या गडावरती गेलो। त्यामुळे आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई, स्वाभिमानाची लढाई लढतो आहोत। त्यामुळे आम्ही अशा समाजकंटकांना घाबरणारे नाही आहोत। तुम्ही झाडाझुडपामधून येऊन आमच्या वाहनावरती, आमच्या समर्थकांची वाहनं 7-8 वाजता गडाकडे जात होती, झाडाझुडपामधून लपून येऊन हल्ला करता। निश्चितच लक्ष्मण हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर स्वतः लक्ष्मण हाके ओबीसी नेते हे आपल्यासोबत सोडले गेले होते आणि आपला कोणताही दौरा रद्द झाला नाही अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर काही समाजकंटकांनी त्यांच्या समर्थकांवर दगडफेक केल्याचं त्यांनी सांगितलंय, हल्ला केल्याचं सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।